आहे की हिंदू धर्माचं ज्ञान या विद्यार्थ्यांना व्हावं. साधारणतः घरी आपण जे शिक्षण विद्यार्थ्यांना देत नाही किंवा जी माहिती आपण घरी त्यांना सांगत नाही, ते सर्व या शिबिरात सांगितलं जाते. जसं हिंदू धर्माचे मुख्य ग्रंथ कोणते, संत कोणते, तसंच आचरण कसं असावं, आपले सकाळ उठल्यापासूनचे संध्याकाळपर्यंतची दिनचर्या कशी असावी, त्याशिवाय स्वयंशिस्त, आरोग्य ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान इथं विशेषतः दिल्या जाते. आणि या शिबिरामध्ये जे विद्यार्थी तयार होतात ते पुढे आयुष्यभर ते संस्कार त्यांच्यावर कायमस्वरूपी टिकून राहतात. कुठेही जरी कुठल्याही अडचणीत अजिबात आडमार्गाने ते कधी जात नाही. हे संस्कार इथूनच लहानपणापासून त्यांच्यावर व्हायचं आहे. साधारणतः आपण आपल्या घरी जेवण करताना आई त्याला कधी म्हणत नाही की बाबू तू गोष्ट टाकू नको, पण इथं ते शिकवलं जाते. आपलं स्वतःचं ताट स्वतः उचलून धुवून ठेव, हे कोणतीही आई त्याला सांगणार नाही, ते मात्र इथं दिल्या जाते. कपडे धुणे, स्वतःचे जे काय हे दिनचर्या असते ती स्वतः करून स्वतःच स्वयंशिस्त स्थापन करणे, ह्या सर्व गोष्टी या शिबिरात दर्शवत आहेत. सर्वसाधारणपणे त्या कुठेही आपल्या संस्काराचे आई वडील त्यांना सांगत नाही. आणि म्हणून इथून घडणारा विद्यार्थी हा शिस्तप्रियच निघतो, कधीही आडमार्गाने जात नाही.